आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील सेंट्रॉइड या चॅप्टर मधील कटआउट सेक्शनवर डिपेंड न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल नंबर 1 पाहिलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. न्यूमेरिकल नंबर 2 काय? लोकेट द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड फॉर अ शेडेड लॅमिना ॲज शोन इन फिगर. जे काय आपल्याला डायग्राम दिलेला आहे त्याचा जो काही शेडेड एरिया आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा आहे. हा कोणता सेक्शन आहे? कटआउट सेक्शन आहे. मग पहिल्यांदा काय करायचं, आयडेंटिफाय करायचे की कोणत्या सेक्शन मधून कोणता सेक्शन कट केलेला आहे. तर इथं काय आपल्याला दिसतोय, एक असा एक काहीतरी ट्रँगल दिसतोय. हा असा काहीतरी ट्रँगल आहे आणि या ट्रँगल मधून काय मायनस केलंय, हा जो काही रेक्टँगल आहे तो काय केलेला आहे, मायनस केलेला आहे. म्हणजे जो काही शिल्लक राहिलेला एरिया आहे त्याचं आपल्याला काय करायला सांगितलं, त्यांनी सेंट्रॉइड फाइंड आउट करायला सांगितलं. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, जी फाइंड आउट करायचा आहे. हा असणार तो एक्स बार असणार आणि इथून तो असणार तो वाय बार असणार. हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच हा सेक्शन काय केलेला आहे, ट्रायंगल मधून जो काय रेक्टँगल आहे तो मायनस केलेला आहे. म्हणजेच जे काय आपली फिगर नंबर 1 असणार आहे ती काय असणार आहे, ट्रायंगल. आणि सेकंड नंबर फिगर कोणती असणार आहे, रेक्टँगल. मग ट्रायंगलचे डायमेन्शन किती आहेत बघा. बेस आहे तो 600 mm आणि जी हाईट दिलेली आहे ती हाईट किती दिलेली आहे आपल्याला, 300 mm. हे या ट्रायंगलचे काय आहेत, डायमेन्शन. सिमिलरली रेक्टँगल साठी बघा, जो काही बेस आहे तो किती आहे, 200 mm. आणि जी काय त्याची डेप्थ आहे ती किती दिलेली आहे, इथं 100 mm दिलेली आहे. मग हा कटआउट सेक्शन आहे. कटआउट सेक्शन साठी आपण एक्स बार कसा करतो, a1 x1 मायनस a2 x2 डिवाइडेड बाय a1 मायनस a2. आणि वाय बार कसा करतो, a1 y1 मायनस a2 y2 डिवाइडेड बाय a1 मायनस a2. म्हणजे आपल्याला काय काय लागतं, a1 आणि a2 लागतं. त्याचप्रमाणे x1 x2 आणि y1 y2. तर काय करूया, सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग सर्वप्रथम ट्रायंगलचा काय करूया, आपण एरिया फाइंड आउट करूया. तो असणार a1 आणि रेक्टँगलचा एरिया म्हणजेच काय असणार, a2. ट्रायंगलचा एरिया कसा करतो, 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 ॲज इट इज. बेस किती आहे, 600 mm इंटू हाईट किती दिलेलं आहे, 300 mm. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 1/2 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू ब्रॅकेटमध्ये 600 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 300 ब्रॅकेट कम्प्लीट. आन्सर किती आलं, 90,000. काय असणार आहे, A1 युनिट काय येणार, हा mm इंटू mm स्क्वेअर. एरिया कसा असणार आहे, mm स्क्वेअर. रेक्टँगलचा एरिया कसा काढतो, तर हे सर्व एरिया एक्स बार आणि वाय बार कसं काढायचं, सेंट्रॉइडचा जो 1 नंबरचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये पाहिले, त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. रेक्टँगलचा एरिया कसा काढतो, तर बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे, 200 mm इंटू डेप्थ किती आहे, 100 mm. 200 इंटू 100 किती येणार, 2 1 जा 2 आणि हे 20 म्हणजे 40 1 2 3 40 म्हणजे 20,000. mm इंटू mm काय होणार, mm स्क्वेअर. हा काय झाला, A2. नेक्स्ट बघा, x1 आणि x2 लागतो आपल्याला. x1 x2. x म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. मग काय करायचं, जे काय डायग्राम दिलेला आहे त्याच्या बेसमधून एकदम बॉटम बेसमधून काय करायचा, एक्स ऍक्सिस ड्रॉ करायचा. आणि जो काय लेफ्ट कॉर्नर आहे त्यातून काय करायचा, उभा वाय ऍक्सिस ड्रॉ करायचा. आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस पासून काय करायचं, x1 x2 y1 y2 मेजर करायचं. मग x1 कशासाठी असणार, जो काय ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचं काय असणार, सेंट्रॉइड. हॉरिझॉन्टल डिस्टन्स ते म्हणजे काय असणार आपलं, x1. मग ट्रायंगलचा सेंट्रॉइड कुठे येणार बघा, हा असा काहीतरी ट्रायंगल आहे. हा जर का मधून फोल्ड केला तर बरोबर सेंटर मधून लाईन पास होते. म्हणजेच हा सेक्शन जेवढा आहे तेवढाच हा सेक्शन आहे. म्हणजे ह्याचा जो काही सेंट्रॉइड आहे तो बरोबर सेंटर मधून मॅच होणार. म्हणजेच x1 किती असणार आहे, टोटल बेसचे हाफ असणार. टोटल बेस किती आहे, 600 डिवाइडेड बाय 2 असणार आहे. म्हणजेच बेस डिवाइडेड बाय 2 म्हणजे 600 डिवाइडेड बाय 2. आपलं x1 किती येणार, x1 इज इक्वल टू 300 mm. म्हणजेच बरोबर याच्या सेंटर मधून काय होणार, आपला x1 पास होणार. सिमिलरली x2 बघा, दुसरा ऑब्जेक्ट कोणता आहे, रेक्टँगल. रेक्टँगलचा सेंटर कुठे असणार, हा बेस असेल 200 mm तर त्याच्या हाफ मध्ये असणार. त्याचा हाफ डिस्टन्स किती येणार, हे 100 येणार. परंतु आपल्याला काय करायचं आहे, वाय ऍक्सिस पासून टोटल डिस्टन्स इथपर्यंत मेजर करायचं. मग हे डिस्टन्स किती असणार, इथून हे 100 प्लस हे किती डिस्टन्स असणार आहे, टोटल 600 मधून जर का 200 मायनस केलं तर किती राहणार आपलं, 400. म्हणजे इकडं 200 mm राहणार आणि इकडं 200 mm राहणार. म्हणजेच ह्या वाय ऍक्सिस पासून टोटल हे डिस्टन्स किती असणार, तर हे टोटल किती आहे एवढं, 200 चे हाफ किती असणार, 100 येणार. हे 100 प्लस हे 200 म्हणजे 100 प्लस 200 किती येणार, 100 प्लस 200 म्हणजेच किती येणार, 300. हे काय असणार आहे, x2 ची व्हॅल्यू. इथं बघा x1 आणि x2 दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या. दोन्ही व्हॅल्यू जर का सेम आल्या तर जो काय आपला वाय ऍक्सिस आहे तो बरोबर सेंटर मधून काय होणार, पास होणार. आणि जर का सेंटर मधून पास झाला
तर बॉडीला ते काय करतंय, सिमेट्रिक इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते. म्हणजे जेवढा ह्या साईडला एरिया आहे तेवढाच काय असणार आहे, ह्या साईडला सुद्धा एरिया असणार आहे. म्हणजेच काय होतंय, ड्यू टू सिमेट्री, देअरफॉर ड्यू टू सिमेट्री x1 is equals to x2 is equals to x bar. Therefore x bar is equals to काय येणार, जेवढी x1 ची व्हॅल्यू आहे तेवढीच काय आली, x2 ची आली. म्हणून ओव्हरऑल जे काय फायनल आपला आन्सर x बार येणार आहे ते सुद्धा केवढं असणार आहे, यांच्या एवढंच असणार, म्हणजेच 300 mm. आणि x बार म्हणजेच कुठं असणार, फ्रॉम y ऍक्सिस, फ्रॉम y ऍक्सिस. म्हणजेच y ऍक्सिस पासून 300 mm वरती काय असणार आपला जो काय x बार आहे तो इथं आपला काय होणार आहे, x बार फायनल आन्सर येणार आहे. इथं आपल्याला काय x1 आणि x2 ची व्हॅल्यू सेम आल्यामुळे काय झालं, ड्यू टू सिमेट्री, जेवढा लेफ्ट साईडला सेक्शन आहे तेवढाच राईट साईडला सेक्शन असल्यामुळे बरोबर y ऍक्सिस आपला सेंटर मधून जातो. त्यामुळे आपल्या x बार काय येणार आहे, जेवढी x1 ची व्हॅल्यू तेवढीच x2 ची व्हॅल्यू आणि तेवढीच काय होणार आहे, x बारची सुद्धा व्हॅल्यू येणार आहे. आता काय करायचं, आपल्याला y बार फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला y1 आणि y2 फाइंड आउट करावं लागेल. y1 आणि y2 फाइंड आउट करूया. y म्हणजे काय असते, व्हर्टिकल डिस्टन्स. मग पहिला सेक्शन कोणता आहे, ट्रँगल. ट्रँगलचं व्हर्टिकल डिस्टन्स कसं मेजर करणार, आपण सेंट्रॉइडच्या जो काही पहिला व्हिडिओ आहे त्यात पाहिलेलं आहे की त्याचा सेंट्रॉइड कुठे येतो, जर काही हाईट असेल तर h/3 वरती येतो. मग h/3 किती असणार आहे, टोटल डिस्टन्स, टोटल हाईट किती आहे 300 mm. 300 डिवाइडेड बाय 3 किती येणार, 100. म्हणजेच इथून 100 म्हणजेच इथं काय होणार आहे, ट्रँगलचा सेंट्रॉइड इथे येणार, किती वरती असणार आहे तो, h/3 वरती. आणि इथून हे डिस्टन्स किती असणार आहे, इथून हे डिस्टन्स किती असणार आहे, जर का हा टोटल बेस असेल म्हणजेच b/2 वरती काय होणार, याचा सेंट्रॉइड ऍक्ट होणार. म्हणजे जो काही ट्रँगल आहे त्याचा x बार किती येणार, b/2 आणि y बार किती येणार, h/3. मग इथं व्हॅल्यू पुट करूया, h/3. हाईट किती आहे, टोटल हाईट याची 300 आहे, 300 डिवाइडेड बाय 3 म्हणजेच y1 किती वरती येणार आपला, 100 mm वरती येणार. y2 बघा, हा जो काही रेक्टँगल आहे त्याचं ह्या x ऍक्सिस पासून वरचं डिस्टन्स कसं होणार, जर का हा असा फोल्ड केला तर बरोबर याच्या सेंटर मधून लाईन पास होणार. मग हे डिस्टन्स किती असणार, जर का टोटल डेप्थ d असेल तर d/2 वरती ऍक्ट होणार. टोटल डेप्थ किती आहे, 100 म्हणजेच d/2. टोटल डेप्थ किती आहे, 100 डिवाइड बाय 2 किती येणार, 50 mm. हा काय असणार आहे, y2. म्हणजेच जो काही रेक्टँगल आहे त्याचं आपण कसं करत असतो, जर का ही बेस मानली आणि ही जर का आपण डेप्थ मानली तर हा इथं बरोबर सेंटर येतो. हे डिस्टन्स म्हणजे किती असतं, d/2 असतं आणि हे डिस्टन्स म्हणजे काय असतं, b/2 असतं. सिमिलरली आणि या ट्रायंगलचा सेंटर कुठे येणार, जर काही इक्विलॅटरल किंवा आयसोस्केल ट्रायंगल असेल तर बरोबर याच्या सेंटर मधून काय होणार आहे, आपला जो काय y ऍक्सिस आहे तो पास होणार. म्हणजे इकडचा डिस्टन्स किती असणार, जर का ही हाईट h असेल आणि हा जर का बेस b असेल तर आपला ऍक्ट कुठं होतो, इथं असं कुठं तर सेंटरला ऍक्ट नव्हतं, त्याचे थोडं खाली होतं. हे डिस्टन्स म्हणजेच किती असतं, टोटल हाईट h असेल तर h/3 आणि हे डिस्टन्स किती असतं, या y ऍक्सिस पासून हे डिस्टन्स टोटल जर का b असेल तर b/2. म्हणजेच आता आपल्याला काय हवंय, इथं y डिस्टन्स हवाय. मग y डिस्टन्स इथून ते किती असणार आहे, h/3. टोटल हाईट किती आहे, 300 दिलेलं आहे. 300 डिवाइड बाय 3 किती येणार, 100 mm. सिमिलरली रेक्टँगल साठी कसं असतं, जर का हा बेस असेल तर बेसच्या हाफला इथं डिस्टन्स ऍक्ट होतं. म्हणजे b/2 हा झाला x2 आणि जर का टोटल डेप्थ d असेल तर d/2 म्हणजे 100 डिवाइड बाय 2. 100 डिवाइड बाय 2 काय होणार आहे, इथून ते डिस्टन्स त्याचं y2 असणार आहे. म्हणजे आता y1 माहित आहे, y2 माहित आहे, a1 माहित आहे, a2 माहित आहे. म्हणजे आपण y बार इझिली फाइंड आउट करू शकतो. कटआउट सेक्शन असल्यामुळे फॉर्म्युल्यात काय येणार, मायनस येणार. a1 y1 मायनस a2 y2 डिवाइडेड बाय a1 मायनस a2. व्हॅल्यू पुट करूया. a1 किती आहे, 90,000 इंटू y1 किती फाइंड आउट केलेला आहे, 100 मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये a2 किती आहे, 20,000 इंटू y2 किती फाइंड आउट केला इथं, 50. ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय a1 मायनस a2, 90,000 मायनस 20,000. कॅल्क्युलेट करूया y बार. ब्रॅकेटमध्ये 90,000 इंटू 100 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये 20,000 इंटू 50 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं. आन्सर डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 90,000 मायनस 20,000 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं, 114.285 आणि युनिट काय असणार आहे, mm. हा काय झाला y बार.
वाय बार म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स, एक्स ऍक्सिस पासून 114.285 वरती आपला काय असणार आहे, तर जो काही एक्स बार आणि इथून हा वाय बार डिस्टन्स येणार, म्हणजेच हा आपला जी असणार, जी म्हणजेच काय एक्स बार आणि वाय बार व्हॅल्यू इथं येणार. वाय बार कुठून येणार, फ्रॉम एक्स ऍक्सिस, फ्रॉम एक्स ऍक्सिस म्हणजेच जो काही एक्स बार आहे तो सिमेट्रीमुळे कुठे येणार, जेवढा x1 आहे तेवढाच x2 येणार, आणि वाय बार कुठे येणार, तर एक्स ऍक्सिस पासून 114.285 वरती आपला वाय बार येणार. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लोकेट द पोझिशन ऑफ सेंट्रॉइड आपण इथं लोकेट केलेलं आहे, म्हणजेच काय एक्स बार आणि वाय बार व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच थर्ड न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.